मोदीजींनी ना अजून एक स्टेटमेंट दिलेलं आहे की ते इस्लाम आणि मुस्लिम विरोधी नाही आहेत. हा, नसतील सुद्धा, खरेच नसतील सुद्धा, पण त्यांनी पुढे एक स्टेटमेंट दिले त्यालाच जोडून की त्यांची इमेज, त्यांच्या पक्षाची इमेज माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून जनमानसामध्ये तशी इमेज तयार करण्यात आलेली आहे आणि त्यांना मुस्लिम विरोधी नेहरूच्या काळापासून दाखवण्यात आलेला आहे. आता मला सांगा, पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज आणि 2 दिवसात आता 4था फेज होईल. म्हणजे या 4 फेज मधल्या ज्या निवडणुका झाल्यात या 4 फेजमध्ये वेळोवेळी मुस्लिमांवर टीका करणारे, मुस्लिम लोकांवर बोलणारे मोदीजी तुम्हाला मुस्लिम विरोधी न म्हणता बाकीच्या लोकांनी मुस्लिम प्रेमी कसं म्हणावं? मला मान्य आहे तुम्ही इस्लाम आणि मुस्लिम विरोधी नाही, पण तुमच्या पक्षातील नेते जे मुस्लिमांचा विरोध करतात त्याचा